बरीच महिने झाली एखादा गिरिदुर्ग किल्ल्याची भ्रमंती केली नव्हती. ज्येष्ठ मासाच्या प्रारंभी केंजळगड करण्याचा योग आला होता. त्यानंतर आषाढमध्ये बदामी, पटडक्कल, ऐहोळीची भ्रमंती केली. पुढे श्रावण मासामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणजे नळदुर्ग व नंतर शेवटी भाद्रपद मासाच्या मध्यंतरी रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधबा केला. म्हणून बऱ्याच दिवसांपासून एखादा गिरिदुर्ग किल्ल्याची भ्रमंती करावी असा विचार मनात येत होता व निवडला सातारा जिल्हा. ह्यापूर्वी आपण सातारा जिल्ह्यातील कमळगडची भ्रमंती केली होती, ज्यामध्ये आपली बरीच दमछाक झाली होती. कारण कमळगडसाठीचा मार्ग पूर्णपणे जंगली झाडे, गवत व प्राण्यांनी वेढलेला आहे व तशी पूर्व कल्पनाही आपल्याला मिळाली होती. हो एकटाच. काय म्हण हां, जरा जंगल भाग आहे ना त्यासाठी. हां बघू आता. हां चालेल चला. पण सुदैवाने काही सवंगडी आपल्याला मार्गात लाभले व हा ट्रेक पूर्ण झाला. आजही आपण सातारा जिल्ह्यात येणाऱ्या घनदाट जंगलांनी व उंच डोंगरांनी वेढलेल्या गिरिदुर्ग किल्ल्यात जाण्याचं ठरवलं, जो महाबळेश्वरपासून अवघ्या 21 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तो म्हणजे प्रतापगड. महाबळेश्वरपासून किल्ल्याकडे जाणारा घाटमार्ग म्हणजे आंबेनळी घाट. एका बाजूस उंच डोंगर, त्यावरून कोसळणारे असंख्य लहान मोठे धबधबे व दुसऱ्या बाजूस अगणित अशी खोल दरी. त्यामुळे घाट उतरताना व चढताना सतर्कता बाळगावी व जंगली प्राण्यांचा वावर असल्याने रात्रीची भ्रमंती या घाटातून टाळलेलीच बरी. 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूर सल्तनतचा सेनापती अफझल खान यांच्यात झालेल्या प्रतापगडच्या लढाईमुळे या किल्ल्याला ऐतिहासिक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एका संध्याकाळी श्रीधरचा फोन आला व त्याने सांगितलं की काही प्लॅन बनव. मी बरेच दिवस कुठेही भ्रमंती केली नाही. मग काय, आश्विन मासात शुक्ल पक्ष 10 हा मुहूर्त गाठला. दिवस होता विजयादशमी दसऱ्याचा व निघालो पुण्याहून साताऱ्यातील महाबळेश्वरच्या दिशेने. महाबळेश्वरमध्ये येताच बरीच थंडी अनुभवायला मिळाली व त्यात पावसाची चाहुली लागली होती. त्यामुळे एका ठिकाणी गरमागरम चहा घेतला व काही वेळ विश्रांती घेऊन गडासाठी रवाना झालो. महाबळेश्वरपासून घाट उतरताच मार्गात दूरवर प्रतापगड पाहावयास मिळतो, जेमतेम 10 ते 15 किलोमीटर दूर. व याच घाट मार्गात एका बाजूस उंच डोंगर व त्यावरून खाली पडणारे असंख्य लहान मोठे धबधबे, तर दुसऱ्या बाजूस खोल दरी पाहावयास मिळते. वाईवरून पुढे पंचगणी, महाबळेश्वर व नंतरनं आंबेनळी घाट उतरून प्रतापगड गाठला. मार्गातील हिरवळीने नटलेले डोंगर दऱ्या पाहत गडाच्या पायथ्याशी पोचायला थोडा विलंबच झाला. त्यात वाईपासून महाबळेश्वरच्या मार्गाची अवस्था फारच दयनीय होती. त्यामुळे विलंब होणार याची कल्पना आधीच झाली होती. जवळपास 20 मिनिटे घाट उतरून प्रतापगडसाठीच्या कमानीजवळ पोचलो.
जेथून गड फक्त आता 4 किलोमीटर अंतरावर होता. गडाजवळ पोहोचताच गाडी पार्क करून अवघ्या काही पायऱ्या चढताच आपण किल्ल्याच्या महादरवाजेजवळ पोहोचतो. बाईक पार्किंग कुठे आहे? बाईक पार्किंग कुठे आहे? बाईक पार्किंग कुठे आहे? बघा बाईक. प्रतापगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि अभेद्य किल्ला आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचा साक्षीदार आहे. परिस्थिती कितीही बिकट असली तर घाबरून न जाता संयमाने व चातुर्याने त्यावर कशाप्रकारे मात करता येते हे महाराजांनी बलाढ्य अफजल खानाला ठार करून साऱ्या जगाला दाखवून दिलं. प्रतापगड किल्ल्याला भेट देणे म्हणजे इतिहास, अध्यात्म आणि नैसर्गिक सौंदर्याचा अद्भुत संगम अनुभवण्यास होय. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरपासून 23 किलोमीटर पूर्वेस तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून 20 किलोमीटर पश्चिमेस प्रतापगड आहे. गिरिदुर्ग प्रकारात येणारा हा किल्ला, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 3540 फूट इतकी आहे, तर चढाईसाठी अत्यंत सोप्या श्रेणीमध्ये हा येतो. कारण गडाच्या पायथ्यापासून सुमारे 80-90 पायऱ्या चढल्या की गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण येऊन पोचतो. प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज सातारा संस्थानाचे उद्यानराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे आहे. कोयना नदी काठावर येणारे गाव जावळी व येथील सरदार चंद्रराव मोरे, जे आदिलशाही राजघराण्यातील एक शक्तिशाली सरदार होते, त्यांनी मराठा स्वराज्याच्या स्थापनेला विरोध केला. महाराजांच्या स्वराज्य स्थापना व विस्तारामध्ये कोकणात उतरण्यासाठी मोरे मोठा अडथळा निर्माण करत होते. म्हणून 1656 मराठी फौजांनी जावळीवर कूच करून मोरेंचा पराभव केला व कोकणात उतरण्यासाठीचा मार्ग स्वराज्यात सामील केला. हा मराठा फौजांसाठी व स्वराज्याचे विस्तारीकरण करण्यासाठी मोठा विजय होता. जावळीच्या विजयानंतर 1656 मराठा साम्राज्याचे सेनापती मोरोपंत पिंगळे यांनी एकंदरीत 52 एकरमध्ये पसरलेला हा गड बांधणीस घेतला व 1658 पूर्णत्वास आणला. किल्ल्याच्या उत्तर पश्चिम भागात असलेल्या खोल दरीमुळे गडाला वेढा घालणे अशक्य व गडावरील अनेक चोरवाटा व गोमुखी रचनेतील प्रवेशद्वार यामुळे शत्रू सैन्याला गड जिंकणेही कष्टाचेच. मराठा साम्राज्याचा वाढत चाललेला विस्तार पाहून विजापूरच्या सल्तनतला स्वतःच्या अस्तित्वाचा शेवट दिसू लागला. त्यामुळे विजापूरमध्ये बडी बेगम साहिबा म्हणजे आली आदिलशहाची आई यांनी दरबार बोलवला व मराठा साम्राज्यावर स्वारी करून महाराजांना बंदी बनवण्यास सांगितले. तेव्हा दरबारातला कोणताही सरदार तयार होत नव्हता. तेव्हा बलाढ्य अफजल खान या आदिलशाही सरदाराने विडा उचलला व 60,000 सैन्य घेऊन मराठा स्वराज्याकडे चाल करू लागला. तेव्हा वाटेतील मंदिरे लुटून त्याची तोडफोड केली, गावं उद्ध्वस्त केली व जबरदस्ती धर्मपरिवर्तनही केलं. वाई, पंचगणी, महाबळेश्वर येथील जंगलात अफजल खानाने त्याचे सैन्य पसरवले व 12,000 फौज घेऊन तो गडाच्या पायथ्याशी आला. 10 नोव्हेंबर 1659 रोजी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूरचा सरदार अफजल खान यांच्यात ऐतिहासिक भेट झाली व अफजल खानाने कूटनीतीने महाराजांना आलिंगन देताच कमरेत लपवलेल्या कट्यारीने महाराजांच्या पाठीत वार केला. पण चिलखत अंगावर परिधान केल्याने त्याचा वार वाया गेला. अफजल खान दगा करणार ह्याची कल्पना महाराजांना होतीच, म्हणून त्यांनी स्वतःबरोबर वाघनखेही ठेवले होते. जसा अफजल खानाचा वार वाया गेला तसा महाराजांनी वाघनखांच्या सहाय्याने अफजल खानचा पुतळा फाडला व त्याला यमसादनी धाडले. त्यावेळेस अफजल खानाबरोबर सय्यद बंडा व महाराजांबरोबर जीवा महाले हे शामियानाच्या बाहेर उभे होते. जसा महाराजांनी अफजल खानाचा पुतळा फाडला तसा तो जोरजोराने ओरडू लागला. तसा सय्यद बंडा शामियानात घुसून महाराजांवर हल्ला चढवण्यास गेला. त्यावेळी जीवा महालाने सय्यद बंडाला ठार केले. तेव्हापासून होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण पडली. कोकणात स्वराज्याचा विस्तार, त्याचबरोबर पारखिंडीचे रक्षण आणि नीरा व कोयना नदीच्या काठाचे रक्षण यासाठी प्रतापगड हा स्वराज्यात असणे खूपच महत्त्वाचे होते.
पण शिवाजी महाराज व अफजल खान यांच्यातील युद्ध व त्यातील महाराजांच्या कुशाग्र बुद्धी आणि उत्कृष्ट युद्धनीतीच्या जोरावर अफजल खानाचा पराभव केला. या विजयामुळे मराठा साम्राज्य अधिकच मजबूत झाले व महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. गडाची भक्कम तटबंदी, उंच बुरुज, गुप्त दरवाजा यामुळे हा किल्ला अभेद्य मानला जातो. गडाचा प्रमुख दरवाजा हा राजगड, रायगड, तिकोना, सुधागडप्रमाणे गोमुखी रचनेत पाहावयास मिळतो व मार्ग निमुळता असून प्रवेशद्वारही लहान आहे, ज्यामुळे प्रथम तर गोमुखी रचनेमुळे शत्रू सैन्याला तटबंदीमधील बुरुजांमध्ये लपलेला महादरवाजा न दिसल्याने तोफेने तो उद्ध्वस्त करणे अशक्य व्हायचे. त्यानंतर महादरवाजासाठीचा मार्ग निमुळता असल्याकारणाने हत्तीच्या सहाय्याने दरवाजा उद्ध्वस्त करणेही अवघड व नंतरनं महादरवाजाचा आकारही लहान असल्याने जरी कदाचित शत्रू गडाच्या दरवाजाजवळ पोहोचला व द्वार उद्ध्वस्त करून गडावर प्रवेश करताना एकाच वेळी जास्त सैन्य आतमध्ये शिरता येणार नाही व तोपर्यंत तटबंदीच्या आतील बाजूला असलेल्या जंग्यांमधून उकळतं तेल, तोफा, गरम कोळसा व भाले यांच्या सहाय्याने शत्रू सैन्याला मात देता येईल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नोमॅडिक चॅनलवरती. आणि आज आपला मित्र श्रीधर बरोबर आपण आलेलो आहे प्रतापगडसाठी. गडाच्या पहिल्या महादरवाजाच्या वरच्या भागात शरपशिल्प कोरलेलेही पाहावयास मिळते व आतमध्ये प्रवेश करताच दोन्ही बाजूस सुरक्षारक्षकांसाठी देवड्या पाहावयास मिळतात, जिथे जवळपास 650 किलोची एक पुरातन तोफ व मशाल ठेवण्यासाठी एका दगडाची पुरातन संकल्पना पाहावयास मिळते. शिवकालीन रीतिरिवाजाप्रमाणे आजच्या घडीलाही या गडाचे दरवाजे सूर्योदयापूर्वी उघडले जाते व सूर्यास्तानंतर बंदही केले जाते. महादरवाज्यातून आत प्रवेश करताच मुख्य किल्ला व बालेकिल्ला ह्यासाठी आपल्याला डाव्या बाजूस वळण घेऊन पायऱ्या चढाव्या लागतात. मुख्य किल्ल्यात आपल्याला श्री भवानी माता मंदिर, हनुमान मंदिर, राजमार्ग, नगारखाना आदी वस्तू पाहावयास भेटतात. तर बालेकिल्ल्यावर सदर, कडेलोटटोक, केदारेश्वर मंदिर, चोर मार्ग, रेडका बुरुज, यशवंत बुरुज व महाराजांची अश्वरूढ मूर्ती पाहावयास मिळते. गडावर महादरवाज्यातून डावीकडे वळताच पुरातन पालखी मार्ग पाहावयास मिळतो, जो पूर्वी फक्त राजघराण्यासाठी वापरात होता. आता हा पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद आहे. हा मार्ग नगारखान्यातून पुढे श्री भवानी माता मंदिराकडे जातो. तर मित्रांनो, हा जो मार्ग आहे तो पुरातन मार्ग आहे, जो की आता बंद अवस्थेमध्ये आहे. इकडे एक दरवाजा आहे, जो आपण बुरुजांमधून आलो तो एक दरवाजा आहे आणि हा दुसरा दरवाजा आहे. आणि इकडून हा मार्ग मंदिराच्या तिकडे जातो वरती. आपण एक दरवाजा पाहिला, त्याच्या बाजूने एक रस्ता वरच्या साईडला जातो बाले किल्ल्याकडे. त्याच्याच थोडंसं अलीकडे आहे ना, इकडे एक विहीर आपल्याला पाहावयास भेटते, जी पूर्वी म्हणजे आताही असेल किल्ल्यावरती राहणाऱ्या लोकांसाठी वगैरे बनवण्यात आली होती. गडावर येताच पुरातन पाण्याचं टाकं व पालखी मार्ग पाहून आपण निघालो श्री तुळजाभवानी मंदिराकडे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत म्हणजे श्री तुळजाभवानी माता. असे सांगितले जाते की महाराजांची भवानी तलवार ही पूर्वी येथेच मंदिरात होती. नंतरनं इंग्रजांच्या लढाईनंतर गड इंग्रजांकडे गेला व त्यांनी ही तलवार ब्रिटिश सरकारकडे सोपवून लंडनमध्ये ठेवली. बऱ्याच प्रयत्नानंतरही ही भवानी तलवार महाराष्ट्रात परत आणणे आजही कोणत्या राजकीय पक्षाला अथवा व्यक्तीला शक्य नाही झाले. ही एक मोठी खंतच. येथेच मराठा साम्राज्याचे 5वे सेनापती व महाराजांचे मेव्हणे हंबीरराव मोहिते यांची तलवार ही आजच्या घडीला पाहावयास भेटते. मंदिर परिसरात पुरातन तोफी ठेवलेल्या पाहावयास मिळतात, ज्या महादरवाजाजवळ बुरुजांमध्ये असलेल्या जंग्यांमधून दरवाजामध्ये असलेल्या शत्रूवर तोफेचा मारा करण्यासाठी वापरात येत असत. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन निघालो पुढे बाले किल्ल्याकडे, जिथे मार्गात आपल्याला दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर पाहावयास मिळते. बाले किल्ल्याचा दरवाजा हा देखील गोमुखी रचनेत पाहावयास मिळतो व हा दरवाजा उत्तरमुखी आहे. तर पहिला पाहिलेला महादरवाजा
हा पश्चिममुखी. बाले किल्ल्याला जाताना जे बुरुज आहे त्याच्यामध्ये वाढलेल्या झाडांमुळे हे पूर्ण दगड खिळखिळे झालेले आहेत. तर मित्रांनो, ह्या कमानींना ह्या लोखंडी चॅनल थ्रू एक सपोर्ट दिलेला आहे, कारण काळाच्या ओघामध्ये हे पूर्ण वाढलेली झाडी आणि त्याचे जे मूळ आहेत हे पूर्ण दगडांना आहे ना पूर्णपणे भेदून काढत आहे आणि त्यामुळे हे येत्या काही काळामध्ये नष्ट होण्याचे खूप चान्सेस आहेत. संवर्धन करणं खूप फार गरजेचं आहे. या बुरुजाचाही हाल तसाच आहे काहीसा. तर बाले किल्ल्याच्या दरवाजातून वरती येतात इथे एक फलक लावलेला आहे, दगडी फलक. खूप पुरातन असेल हा, ज्याच्यावरती केदारेश्वर मंदिर, सदर आणि तटबंदीचा मार्ग दर्शवलेला आहे, जो की वरती आल्यानंतर डाव्या बाजूचा आहे. असे सांगितले जाते की गडाची निर्मिती करत असताना श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर बाले किल्ल्यावर बांधावे अशी महाराजांची इच्छा होती. परंतु खोदकाम करताना येथे शिवलिंग सापडले. त्यामुळे येथे स्वयंभू केदारेश्वर मंदिराची स्थापना केली गेली व अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवरायांनी केदारेश्वर मंदिरात शिवलिंगाला रुद्राभिषेक करून भेटीला गेले व भेटीत इच्छा पूर्ण होऊन सुखरूप गडावर परतले. त्यामुळे ह्याला इच्छापूर्ती केदारेश्वर मंदिर देखील म्हटले जाते. केदारेश्वर मंदिरासमोरील जागा म्हणजे खलबतखाना, जेथे युद्धाची रणनीती आखली जायची. हेही बांधकाम इंग्रजांनी 1818 नंतर पाडून टाकलं व आजच्या घडीला ही जागा एका छोट्या पटांगणासारखी दिसते. केदारेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पुढील भ्रमंती चालू ठेवली. याच मंदिराच्या तटबंदीपासून भवानी मातेचे मंदिर व पुढे असलेला बुरुज पाहावयास मिळतो व किल्ल्याच्या महादरवाज्यातून आत आल्यावर पाहिलेला पहिला बुरुज येथून पाहावयास मिळतो. केदारेश्वर मंदिराच्या मागच्या भागात एक चोरवाटी पाहायला भेटते, जी खाली कोकणात उतरते. सांभाळून फक्त खाली पहिला नीट बघ. साप बीप विंचू टॉर्च बिर्च. आपल्याला टॉर्च आहे बाई, काढ टॉर्च. वरच्या साईडला वगैरे काय बापरे गेला. अच्छा, हे एक चोर दरवाजा आहे. आपलं काम बघायचं, फक्त निघायचं लगेच. तर केदारेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन हे तटबंदी बघताना आणि हा बुरुज बघताना इकडे खाली एक चोर दरवाजा आहे. मंदिराच्या या मागील तटबंदीमध्ये चोरवाट, कडेलोट टोक, बुरुज, शौचकुपे पाहावयास भेटतात. तर हे बुरुज, चोर दरवाजा पाहून आपण तटबंदीला लागून पुढे निघतोय. हेच होतं ना केदारेश्वर मंदिर. आणि हा तटबंदीच्या बाजूला असलेला हा मार्ग, जिथे पूर्वी सैन्यांचा पहारा असायचा पूर्णपणे. हा बघ, हे आहे ना, हे पूर्ण पहिला असं राऊंड दगड होता आणि याच्यामध्ये होल होता. म्हणजे हे कशासाठी असलं पाहिजे, काहीतरी इथं पिन बिन मारून काहीतरी बांधण्यासाठी वगैरे नाही. तिकडं पण उतरला. हां,
सेफ्टी बरोबर काय तर असेल ना ते लावलं ना काही हे जंग्या दिसत आहेत तिकडं, म्हणजे उतार, म्हणजे इकडनं शत्रूंवरती मारा करण्यासाठी हे वगैरे. पक्ष जास्त पाहिजे एवढंच नाही, एंडफोन नाही. तटबंदी अजून अजून हाईट जास्त होती. काळांतराने ह्याची हाईट कमी झालेली आहे जरा. हो इकडं पण आहेत सगळे असे. बरोबर आहे, हे याची हाईट वरती होती, अजून खालच्या साईडला. हो इथं पण आहे. याच तटबंदीच्या खाली उतरता महाराजांच्या मूर्तीकडे जाताना लागणाऱ्या पटांगणात पूर्वी धान्य कोठार व गडाच्या संरक्षणासाठीचा दारुगोळा ठेवला जायचा. हेच काय तर हे असतं त्याला. आणि तिकडचं काय कशाला दिलं ते? ती ह्याने कॅरी बॅग टाकली ना, इथं होल बिल असायला पाहिजे. वरतीवर हाईट आहे बरं का. तेच ना, हाईट आहे म्हटल्यावरती तेच शौच खूप. तटबंदीवरती जे राहणारे म्हणजे सुरक्षा रक्षक असतील त्यांच्यासाठी शौच खूप आहे. तर मित्रांनो, आपण तिथेही तटबंदीमध्ये एक शौचकूपे पाहिले होते आणि इकडेही तसंच काहीतरी एक कन्स्ट्रक्शन आहे, पण इकडे कुठेही असं बोर्ड वगैरे लावलेला नाही आहे. दोन आहेत आपल्याला. तटबंदीवरून पुढे सरळ चालत गेल्यास रेडगा बुरुज पाहावयास मिळतो, पण पावसामुळे वाढलेल्या गर्द झाडीमुळे आपण तिथवर जाणं टाळून सरळ महाराजांच्या अश्वरूढ मूर्तीकडे निघालो. तिथे पूर्वी भव्य मोठा राजवाडा होता, जो ब्रिटिशांनी 1818 नंतर उद्ध्वस्त केला. तिथं का? तिथं हां, अच्छा अच्छा अच्छा, ते वाढलेल्या झाडींमध्ये ना, झाडीला इकडं गवत वाढलेलं आहे. चला इकडनंच रिटर्न जाऊ. साचा म्हणजे काय मला समजलं नाही, त्यांनी साचा नाव दिलं तिथं मॅपमध्ये. तटबंदी फिरल्यानंतर आता इथे आहे महाराजांचा पुतळा. त्याला आपण वंदन करून आणि तिकडनं गड उतरण्यास आपण सुरुवात करूया. 1818 नंतरच्या लढाईनंतर गडावर ब्रिटिशांनी बरीच तोडफोड केली व शिवकालीन वास्तूही उद्ध्वस्त केला. तेव्हा भारत स्वातंत्र्यानंतर 10 वर्षांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 30 नोव्हेंबर 1957 रोजी ह्या 17 फूट उंच पंचधातूने बनलेली महाराजांची अश्वरूढ मूर्तीचे अनावरण केले. तर मित्रांनो, महाराजांच्या अश्वरूढ स्मारकाच्या आवारामध्ये इकडे आपल्याला हे 3 तोफा पाहायला भेटतात इकडे. तर मित्रांनो, महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या तिकडेच असं एक गेस्ट हाऊस आणि आपल्या उजव्या भागात तलाव आणि उजव्या भागातच यशवंत बुरुज आपल्याला पाहण्यासाठीचा हा फलक लावलेला आहे. आणि इकडे एक मंदिर आहे, आपण तिकडे जाऊ मंदिराकडे. महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून आम्ही जवळच असलेल्या दत्त मंदिराचं दर्शन घेतलं व मंदिराच्या मागे हाकेच्या अंतरावर असलेल्या यशवंत बुरुजाकडे निघालो. तर मित्रांनो, दत्त मंदिरच्या बाजूने तटबंदीला पकडून आपण आल्यानंतर हे आपण इथे येतो यशवंत बुरुजपाशी, जो आपल्याला पुढे समोर दिसतोय. एक प्रकारे ही राजमाजीची आठवण करून देते. वाव, अप्रतिम सौंदर्यात खूपच भर पाडणारी. क्वचितच पर्यटक किंवा इथे येत असतील असं वाटतं पाहून तरी. अरे वा, अरे तिकडं पण तटबंदी हो इकडनं. हा,
बुरुजावरून खाली एक तटबंदी दिसते आणि खूपच सुंदर असा मार्ग आहे त्याचा. हा जवळजवळ मला कोरीगडची आठवण करून देतो आहे. कोरीगडच्या तटबंदीवरती असाच मार्ग होता. खूपच सुंदर, म्हणजे सिमेंटने वगैरे खूपच अप्रतिम असा. आणि सरते शेवटी पोहोचलो ते झेंडा बुरुजाजवळ. त्यांना कन्नडमध्ये बोलताना खूप आनंद वाटेल माहिती आहे. तर मित्रांनो, हा रस्ता इथून झेंडा बुरुजाकडे जातो आणि इकडनं सेकंड लेवल फोर्टिफिकेशन आहे. म्हणजे ही तटबंदी त्याच्या आतल्या साईडला, बाहेरच्या साईडला आणखी एक तटबंदी आहे, जशी आपल्याला राजगडवरही पाहायला भेटते. आपण पहिला झेंडा बुरुजावरती जाऊ आणि आफ्टर दॅट तटबंदी, दुहेरी तटबंदी बघण्यासाठी. सारखं काय दिसतंय हे माहीत नाही. बस इथे हे काहीशे पाण्याच्या टाक्याचे अवशेष दिसतात. एक चौकोनी आहे आणि एक गोल. खूप विषय आहे खोल. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.